तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खूप दिवसांनी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे आषाढी एकादशी, तर तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आमच्या गावात एक विठ्ठल रखमाईचं मंदिर आहे, म्हटलं सकाळ सकाळ जाऊया आणि दर्शन घेऊन येऊया। तर गेलो मंदिरात, बघितलं तर विठ्ठल आणि रखमाईची मस्तपैकी मूर्ती सजवलेली होती, दिसायला एकदम देखणी दिसत होती। नमस्कार केला, तर सकाळ सकाळ देवाचं दर्शन घेऊन आणि विठ्ठलाची रखमाईची मूर्ती बघून एकदम मन कसं प्रसन्न झालं होतं। तसाच मंदिराच्या बाहेर आलो, मंदिराच्या बाहेर एक छोटंसं तलाव आहे, त्या तलावातच एक शंकराची पिंडी आहे, तिथं पण नमस्कार केला बाहेरूनच। आणि मंदिराच्या बाहेर समोरच हा कोणता देव आहे ते मला पण समजलं नाही, तिथे पण नमस्कार केला। आणि तिथेच बाजूला एक छोटंसं बाप्पाचं मंदिर दिसलं, तर छान वाटलं जरा। सकाळ सकाळ सगळ्या देवांचं दर्शन झालं। रिक्षा काढली, तसं आलो स्टँडवर, बघितली तर मराठी शाळेतली मुलं आलेली, मस्त वारकऱ्यांच्या पोशाखात दिंडी काढली होती। तर लहानपणापासून असे संस्कार झाले ना मुलांवर, तर शेवटची पिढी स्टेटस ठेवायची काय गरज लागणार नाही। आणि नंतर गेलो आपण भाड्याला, नम्रातूनच भाडं लागलं धामापूर गोवळवाडी सोडायचं होतं काकींना, आणि भरपूर टायमानं एक भाडं लागलं मावळंगी। तर आज आठवडा बाजार शनिवार होता, तरी पण काही एवढी लोक जास्त आली नव्हती की दुपारपर्यंत 2-4च भाडे लागली। दुपारनंतर एक भाडं मारले, आजींना घेऊन गेलो असं व्याज। तर चला आजच्या पुरतं एवढंच, भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तो काळजी घ्या, बाय बाय।